पतीकडून होणारी हिंसा ही नशिबाची शिक्षा नाही, ती समाजाच्या मूर्ख रूढींची साखळी आहे. कधी कधी हे बंधन नात्याचं लक्षण नसतं, तर ते गुलामीचं प्रतीक असतं. जो हात प्रेमाने सांभाळायला हवा होता, त्याच हातून जर अपमान होत असेल तर ते प्रेम नव्हे, ते अत्याचार आहे. स्त्री म्हणजे सहनशीलतेची मूर्ती नव्हे, ती आत्मतेजाची जिवंत ज्योत आहे. जर नातं तुम्हाला विवंचनेत ठेवत असेल तर त्या नात्याला तुमच्या आयुष्यात स्थान नसावं. हिंसा ही भावनिक व्यक्त करण्याचा मार्ग कधीच होऊ शकत नाही. ती हीन मनोवृत्तीची साक्ष आहे. स्त्रीचं मौन म्हणजे दुर्बलता नव्हे, ते तिच्या सत्वाचा क्षणिक संयम असतो. पण जेव्हा संयमाचं रूप रौद्रात परिवर्तित होतं तेव्हा क्रांती ते असेल. आज तो क्षण आहे जिथे सहनशीलतेला विद्रोहात रूपांतरित करण्याची गरज आहे. तुमचं अस्तित्व हे कुणाचं अधीनत्व नव्हे, तुमचं अस्तित्व हे कुणाचं अधीनत्व नव्हे, ते एक अखंडित तेजस्वी ओळख आहे. मारहाण, अपमान, मनस्ताप या सगळ्या गोष्टी वैवाहिक अधिकार नाही, तर मानसिक गुलामगिरी आहे. स्त्रीच्या आत्मसन्मानाचा संहार करणाऱ्या प्रत्येक कृतीस विरोध करणे हेच खऱ्या अर्थाने स्त्री सत्वाचे जतन आहे. स्त्री म्हणजे केवळ आई, पत्नी, मुलगी नव्हे, ती एक स्वतंत्र, आत्मनिर्भर आणि साक्षर नागरिक आहे. कायद्याने तुम्हाला सुरक्षा दिली आहे. तक्रार करणं म्हणजे नाती तोडणं नाही, तर आत्मा वाचवणं असतं. तुमचं मौन जर अन्यायाला संमती देत असेल तर ते मौन तोडा, कारण मौनातही अपराध लपलेला असतो. समाजाने लादलेल्या स्त्रियांनी गप्प राहावं या रूढ संकल्पनांना आता छेद द्या. स्त्री ही अबला नव्हे, ती सबला आहे. जिच्या मनात ठरलं तर ती पर्वत हलू शकते. आर्थिक स्वावलंबन हे केवळ गरज नाही, ते तुमच्या आत्मगौरवाचं सामर्थ्य आहे. मुलांचं भवितव्य हे त्यांच्या आईच्या निर्णयांवर उभं असतं, म्हणून स्वतःवर अन्याय होऊ देऊ नका. आज तुमचं ठाम नाही, म्हणून उद्याच्या पिढीला हो म्हणण्याची ताकद येईल. हिंसेला क्षमा नाही आणि हिंसक व्यक्तीस सहवासाचं पात्रत्व नाही. स्वतःचं अस्तित्व विसरून जगणं म्हणजे अर्ध मरणं, ते आता थांबवा. स्त्रीला देवता समान मानणारी संस्कृती ही स्त्रीला छळते. ही दांभिकता उघड करण्याची वेळ आली आहे. मन, शरीर आणि आत्मा तिन्ही स्तरांवर झालेल्या आघातांना वैवाहिक हक्क म्हणजे हिंसेचं गौरवीकरण आहे. तुमचा आवाज हे केवळ तुमचं अस्त्र नाही, तो इतर स्त्रियांसाठी आशेचा दीप आहे. तुमची कृती, तुमचं धैर्य आणि तुमचं आत्मबल हेच समाजाला दिशा देतात. लोक काय म्हणतील या प्रश्नाने लाखो स्त्रिया गप्प बसतात, पण एक शूर स्त्री हे चक्र मोडते. तुमचं आयुष्य मौल्यवान आहे आणि ते कोणत्याही प्रकारच्या छळासाठी अर्पण करणं म्हणजे अन्याय आहे स्वतःवरच. आज या क्षणी आत्मप्रेमाचं बीज रोवा, कारण तुम्ही या प्रेमाला पूर्णपणे पात्र आहात. स्त्री म्हणून नव्हे, माणूस म्हणून तुम्हाला पूर्ण जगण्याचा अधिकार आहे. सहनशक्तीचा अर्थ हीनतेत झुकणं नव्हे, तर गरजेच्या वेळी उभं राहणे होय. स्वतःच्या अस्तित्वावर प्रेम करा, तेच जगणं सच्च आणि सुंदर आणि सार्थक असेल. तुमचा निर्णय फक्त तुमचं आयुष्य बदलत नाही, तो पिढ्यांमध्ये बदल घडवतो. जेव्हा एक स्त्री उभी राहते तेव्हा समाजाचा संपूर्ण मानसिक आराखडा बदलतो. म्हणूनच गप्प राहण्याची परंपरा मोडून टाका आणि आत्मसन्मानाचा आवाज बुलंद करा. आज नाही म्हणाल तर उद्या हो म्हणून जगाल. तुम्ही कोणाच्या सावलीत राहण्यासाठी जन्माला आला नाही, तर एक स्वयंप्रकाश बनण्यासाठी आहात. तुमचं मौल्यवान अस्तित्व कोणाच्याही चुकीच्या वागणुकीने कमी होऊ शकत नाही. सहन नको, सजग व्हा आणि सजगतेतून शक्तीचा जन्म होतो. तुम्ही केवळ स्त्री नाही, तुम्ही परिवर्तनाची, तेजाची आणि क्रांतीची मूर्ती आहात.